अक्षय तृतीयानिमित्त आळंदी येथील श्री ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीवर साकारले भगवान पांडुरंग. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि स्वकाम सेवा मंडळ आळंदी यांच्या वतीने साकारले चंदनओटी. मूर्तिकार अभिजित धोंडफळे आणि टीमचे परिश्रम. राजगुन्नर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट अतुल गोरडे विजयी, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट अमोल घुमटकर, ॲडव्होकेट अजिंक्य वाबगावकर, तर लोकल ऑडिटर म्हणून ॲडव्होकेट किरण कांबळे यांच्या गळ्यात विजयाची माळ. ॲडव्होकेट किरण वायाळ, ॲडव्होकेट दीपाली नाईकरे, सचिवपदी बिनोरोत, खजिनदार म्हणून ॲडव्होकेट प्रियांका टाकळकर यांना मिळाली बिनोरोत संधी. सदस्यपदी ॲडव्होकेट संदीप करंजखेले, ॲडव्होकेट सुदीप परदेशी, ॲडव्होकेट ऋषिकेश शिंदे, ॲडव्होकेट सुचिता भागवत विजयी. शंभू शासन प्रतिष्ठान खेड तालुका संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अतुल तानाजी भोसले 5वे पुण्यस्मरण दिनानिमित्त शिबिरात 81 दात्यांनी केले रक्तदान. कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार शरद भोसले, युवा उद्योजक लीलाधर तुपे, पोलीस पाटील सचिन भोपे, माजी उपसरपंच विशाल भोसले, राहुल फलके, संतोष भोसले, स्वप्नील शिंदे, मनोहर भोसले यांची प्रमुख उपस्थिती. स्वर्गीय अतुल भोसले यांच्या स्मरणार्थ गेल्या 4 वर्षापासून खेड तालुका शंभू शासन प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी यांसारख्या सामाजिक उपक्रमांवर दिला जातोय भर. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तडीपार आदेशाचं उल्लंघन आणि हत्यारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्याला दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. या प्रकरणी मिथुन मच्छिंद्र माने वय 36 बालाजीनगर मेदनकरवाडी याला पोलिसांनी केलं अटक. कडाचवाडी गावच्या हद्दीत पीके कॉलेजच्या मागील मोकळ्या जागेत 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास पोलिसांची कारवाई. चाकण एमआयडीसी परिसरातील 5 स्टार जुगारीला व्यसन बसेना. महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर 2 समोर आठवड्यात पोलिसांची दुसरी कारवाई. इस्तेखार अन्सारी वय 67 आणि बरकत अली शेख वय 45 याच्यावर दंडुका. निगोजे गावच्या हद्दीत 18 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास दक्षिण म्हाळुंगे पोलिसांकडून कारवाई सत्र. कारवाईमध्ये रोख रक्कम आणि जुगार साहित्य हस्तगत. आळंद येथील इंद्रायणी नदी स्कायवॉक खाली लैंगिक हावभाव करणाऱ्या महिलेवर पोलिसांकडून कारवाई. 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4:45च्या सुमारास आळंदी पोलिसांकडून दंडुका. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना अडथळा निर्माण करून शांततेचा भंग केला म्हणून पोलिसांकडून घेतली गेली दखल.